आजची रेसिपी आहे आपली भरलेला दोडका। इथे मी 2 दोडके घेतलेले आहेत, त्याला कट केलेले आहे। थोडे थोडे त्याचे शिरा काढून घेऊन असे 4 भाग करून घेतलेले आहेत। आता आपण त्याला पाण्यात टाकूयात। तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊयात। कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे, थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। खोबरं किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी, आता ते पण छान लाल भाजूयात। अद्रक घेतलेलं आहे 1 इंच इतकं आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। ते छान लालसर असं परतून घेऊयात। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून याचं आता आपण वाटण करू। वाटण झालेलं आहे। थोडीशी हळद टाकूयात, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ। आता मिक्स करून घेऊया। मसाले छान मिक्स झालेले आहेत, आता दोडके भरून घेऊयात। अशा प्रकारे सगळे दोडके भरून घ्या। आता तेल ठेवूयात गरम व्हायला। तेल टाकलेलं आहे। आता भरले दोडके सोडूया। दोडके छान असे परतून घ्या। उरलेला मसाला घातलेला आहे, सतत खाली वर करत राहा। आता आपण त्याच्यावर 10 मिनिटे झाकण ठेवून घेऊयात। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। 10 मिनिटं झालेली आहेत, तेल सुटलेलं आहे दोडक्यात। छान कलर आलेला आहे भाजीला। आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूयात। मी 2 छोटे बाउल पाणी टाकलेलं आहे। आपल्याला भाजी घट्टच ठेवायची आहे, जास्त पातळ करायची नाही। भाजी छान फुगडी आलेली आहे। आता आपण 10 ते 20 मिनिटं भाजी छान शिजवून घेऊ। झाकण ठेवून घेऊयात। 20 मिनिटं भाजी अशी मी छान शिजवून घेतलेली आहे मंद आचेवरती। पाहू शकता दोडक्याची भाजी आपली तयार आहे। मस्त कलर आलेला आहे भाजीला।